आता आपण टॉपिक दुसरा सुरू करतोय. टॉपिक दुसरा कोणता आहे? मॅट्रायसेस. आपला मॅथमॅटिक पार्ट फर्स्टमधला अतिशय महत्त्वाचा असणारा जो टॉपिक आहे मॅट्रायसेस. डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेसच्या काही प्रॉपर्टीज 11th स्टँडर्डमध्ये आपण पाहिलेल्या होत्या. त्याच्यानंतर मॅट्रिक्सचे बेसिक कन्सेप्ट, व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्स, ही डेफिनेशन बघितलेली होती. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ मॅट्रायसेस बघितलेलं होतं. टाईप्स ऑफ मॅट्रायसेस बघितल्यानंतर आपण काय पाहिलेलं होतं बा, की दोन मॅट्रिक्सची ॲडिशन कशी करायची, दोन मॅट्रिक्सचे सबट्रॅक्शन कशी करायची, मल्टिप्लिकेशन ऑफ अ गिवन मॅट्रिक्स बाय अ स्केलर, हेही बघितलेलं होतं. लक्षात आलं? हे सगळे बारीक पॉईंट झाले होते. दोन मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघितलेलं होतं. आणि आत्ता आपल्या सिलेबसचा त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो घेऊया. तर त्यामुळं सिलेबस हा आपण कोणकोणता बघणार आहे ते कंटेंट लिहून घ्या. आपण बघणार आहे पहिला पॉईंट, इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. फर्स्ट पॉईंट इज इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. त्या इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये अजून दोन प्रकार पडतात. फर्स्ट टाईप इज रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन. सेकंड नंबर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. column transformation. ओके, these are two different parts. त्याच्यानंतर हा नंतरचा पॉईंट आहे इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ॲक्च्युली मिनिंग ऑफ इनवर्स मॅट्रिक्स हे आपण तो कंटेंट बघताना सांगणारच आहे तुम्हाला. तर इनवर्स काढताना कोणकोणत्या प्रकारे इनवर्स काढता येतो, तर त्याच्यामध्ये टाईप फर्स्ट, इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय नंबर 1 रो ट्रान्सफॉर्मेशन, नंबर 2 कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि नंबर 3 अडजॉइंट मेथड. असा हा इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्समध्ये हे पुन्हा 3 कंटेंट तयार होतात. हाऊ टू फाइंड इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन, इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अँड इनवर्स ऑफ सेम मॅट्रिक्स बाय अडजॉइंट मेथड. ओके, अशा रीतीनं या आपल्या सिलॅबसमध्ये 12th स्टँडर्डच्या सिलॅबसमध्ये 1, 2, 3, 4, 5 असे पॉईंट्स आहेत. अजून एक पुढचा पॉईंट आहे, दिस इज लास्ट पॉईंट ऑफ दिस. मॅट्रिक्समध्ये मॅट्रिक्सचे डिटेल इन्फॉर्मेशन झाल्यानंतर त्या मॅट्रिक्सचं ॲप्लिकेशन कशी करायची ते आपण बघणार आहे. त्याचा यूज कसा करायचा ते बघणार आहे. त्यालाच ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस असं आपण म्हणूया. ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स तुम्हाला माहिती आहेत, किंवा लिनियर इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल्स असतील. तर ते अननोन व्हेरिएबल जे असतात, एक्सच्या व्हॅल्यू, वायच्या व्हॅल्यू किंवा झेडच्या व्हॅल्यू, आपण अल्जेब्राईक मेथडने याच्या अगोदर 10th स्टँडर्डमध्ये असताना काढलेलं होतं. ग्राफिकल मेथडनं काढलेलं होतं. युजिंग डिटर्मिनंटच्या आधारे क्रॅमर्स रूल वापरून सुद्धा काढलेलं होतं. आता आपण सेम टाइप ऑफ linear equation in 2 variable or a linear equation in 3 variable we can solve with the help of concept of matrices. But there are again 2 methods solving linear equation in 2 variable or 3 variable. There are 2 methods. Number 1 method of reduction and second method of inversion. I am writing here number 1 method of
method of reduction, and number 2, method of inversion. These are important points in our syllabus for that is contained in the topic matrices. So write all the points which are given on the board first, and after that we'll discuss the points one by one. Okay, so try to write the points on the board. Let us start one by one point. Our first point is here, elementary transformation for the matrix. Let us see, first point is here, elementary transformations. I am writing first point is here, important one, elementary transformations. First part is here and second part is here. First part here, row transformation. Row transformation, there are two types are here, row transformation and number 2, column transformation. Okay, if a matrix is given, and we know there are matrices of different order, row matrix is given, column matrix is given, again rectangular matrix, square matrix, scalar matrix, identity matrix. These are various types of matrices, singular matrix. Okay, for your basic you can refer the topics which are basic points which are given in our 11th standard, and name of the topic is matrices. Okay, now if we know matrix, how to represent it, then we can use first one, that is row transformation. The elements which are arranged horizontally is row number, it is called row number 1. The elements which are in second line, second row, it is the second type, second row matrix. Third, vertically arrangement, these are the column arrangement of the matrix. So we can apply row transformation. Rules are here. Rule number 1, Ri replaces by Rj. This is rule number 1. What is capital R? Capital R means it is a row. I means we can replace for I means 1, 2, 3. Okay, and J also means 1, 2, 3. So this is our first rule for row transformation. I am explaining this. Suppose a matrix is given like this, A is equal to 7, 4, 3, 1, minus 1, 8, 0, 1, 7. So this is a matrix whose order is 3, 3 by 3. This is a matrix of order 3 by 3. So this matrix, name of the matrix is this is a square matrix. Okay, this is a square matrix. So what is here? Ri replaces by Rj. Look here, this symbol, arrow is to this side as well as this side. Both sides are arrow. So means interchange row to the R1 to R2 or R2 to R1. Okay, there are again 3 possibilities. So look here, this is row number first. So we can represent as R1. This is row number second. So we can represent it by R2. And third one, this is row number 3. Now look here, 7, 1,
0. These three numbers are arranged vertically. So this is column number first, this is column number second, this is column number 3. So what is capital R? Capital R represent the row transformer. It is row, and C for column. Okay. So what is our first rule? Ri replaces by Rj. If we replace this I by 1, so we can say row number 1. Look here. Look at this point. 1. R1 means row number first. If we replace here 2, means we can say as R2. So this is R2 here. And if we replace same by R3, so this is row number 3. So in your board exam, there may be one question is like this: if this matrix is given, then apply, what will be the question? Then apply R1 replaces by R3. R1 replaces by R3. Meaning of this is shift our row number first to the row at the position of row number third, and row number third at the same time replace for R1. So what will be the solution for this? Applying here R1 replaces by R3, we can represent it as A equal to, in same matrix, R1 7 4 3, right here last position, and here 0 1 7 in first position, and no change in row number second. So this is one example which is based on our this rule, Ri replaces by Rj. J means again other than I. Okay, means we can interchange all the elements which are in row number first, or we can shift our row number first at the position of row number third, or row number third is against a reshift at the same position, or we can replace R1 by R2, R2 by R1, and third possibility, R2 replaces by R3, R3 replaces by R2. So we can represent like this: R1 replaces by R2, this is case number first. R1 replaces by R3, this is second possibility. And R2 replaces by R3. These are three possible conditions. So example may be asked on this condition only, because this condition gives our rule number first. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. थोडक्यात काय, कोणताही मॅट्रिक्स दिला असेल त्याच्यावरती काय अप्लाय करायचं, त्यातला पहिला रूल मी इथं सांगितलेला आहे. रो नंबर आय इज रिप्लेस्ड बाय रो नंबर जे. कोणतीही एक रो नंबर फर्स्ट ही रो नंबर 2च्या जागेवर रिप्लेस केली तर रो नंबर 2 ही 1च्या जागेवर ठेवा. लक्षात आला हाच नेम बाकीसाठी सुद्धा. आणि हे एक्झाम्पल मी तर हे एक्झाम्पल रूल दिलेला आहे, आणि त्याच्यावर आधारित लगेच मी एक एक्झाम्पल तयार केलेलं आहे. नंबर 2, Ri replaces by K into Ri. This is rule number 2. बघा मी काय सांगतोय, नंतर तुम्हाला व्यवस्थित लिहून देणार आहे मी. Ri replaces by K into Ri. For example, बघा, if A equal to 215 018 247 हा मॅट्रिक्स दिलेला असेल, आणि इथं बघा Ri, दिस इज नॉट R1, वी कॅन रिप्लेस I by 1 2 3 because row number 1, row number 2, row number 3. So then apply
R2 रिप्लेसेस बाय 10 R2. मी रूल कोणता वापरला आहे बघा, रूल नंबर सेकंड. आय आहे ना, आय त्या जागेवर मी 2 लिहिलेलं आहे आणि हा जो ॲरो 2 पासून पुढं शिफ्ट झालेला आहे. याचा अर्थ असा, वी आर चेंजिंग रो नंबर 2 बाय अदर वे. सो हियर के मीन्स नॉन झिरो नंबर. It is a non-zero number. Suppose we take it is at 10 into R2. तेच इथं वापरले. If A equal to this matrix is given by applying R2 replaces by 10 into R2. So we get A equivalence. हे चिन्ह काय इक्वल वापरायचं नाही. Equivalence with 215 is our first row. No change in our first row, but try to change the row number second according to this rule. And our second rule is 10 R2. Try to multiply row number second by 10. 0 multiplied by 10, it is a 0. This is 10. Again, this is what? 80. Look here. Here, second row was 0, 1, 2. But we have obtain new elements on the same row by multiplying 10. So what is k here? K means here 10. Okay, we can take any number here, 2, 3, minus 8, root 2, 7, 1 upon 2, 2 by 3 at this place. So but don't take k as a 0. So no change in other row. So this is a new rule which is based on our rule number second. Ri replaces by k into what? Ri. Okay, I am just giving rule and example based on that rule. This is rule number second, and also we have discussed example which is based on rule number second. Okay, let us take rule number third. Third rule is important one. So Ri replaces by Ri plus k into Rj. K into Rj. अतिशय महत्त्वाचा हा तिसरा रूल आहे. ज्याला तिसरा रूल समजला त्यांना हा टॉपिक समजल्यासारखा आहे. अतिशय कॉम्प्लिकेटेड रूल आहे पण सोपा आहे. बघा इथं मी लिहिले बघा, इफ A इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स देन अप्लाय. आता या रूलनुसार आता आयची व्हॅल्यू काय ठेवायची, तर कोणतीही तुम्ही ठरवायचं आहे. रो नंबर 1 बदलायची आहे का? येस, यू कॅन चेंज ऑल द एलिमेंट्स इन विच आर इन गिवन इन रो. इफ यू वॉन्ट टू रिप्लेस रो नंबर 2, yes, you can replace by using this rule. Or third possibility, you can also obtain the new elements are the row third, that is R3. So this I means 1, 2, 3. Now I am writing here row number. I am going to change row number third. So R3. If this matrix is given, then apply R3, that is R3 plus 10 R1. व्यवस्थित रूल बघा जरा काय दिलेला आहे. मी हा रूल व्यवस्थित समजून घ्या. A is equivalence with, इथं हा जो ॲरो आहे, दिस इज ॲरो, या ॲरोचे या बाजूला R3 आहे. याचा अर्थ रो नंबर 3 आपणाला बदलावी लागणार आहे. वी आर गोइंग टू चेंज ऑल द एलिमेंट्स इन रो नंबर 3. मीन्स ऑट देर इज नो चेंज इन रो नंबर फर्स्ट as well as elements in the row number second. So write 2, 1 for you as it is, 0, 1, 8, no change. Okay, try to change the elements. आता 2, 4, 7 हे जे नंबर आहेत ते इथं लिहायचे नाहीत. मग काय लिहायचं, या नियमानुसार
रूल व्यवस्थित समजावून घ्या. काय सांगतंय रूल नंबर थर्ड? रूल नंबर थर्ड असा चेंज करा की इथं बघा, इकडून इकडं जावा, रो नंबर 1ला 10 मल्टिप्लाय करा आणि ते R3 मध्ये ॲड करा. हे रो नंबर 1 इथं किती आहे बघा बरं, हे 11 दिसतंय. याला 10 मल्टिप्लाय करा, किती होईल? इथं 2 दिसते, करा ना 10 मल्टिप्लाय. ट्राय टू मल्टिप्लाय दिस बाय 10. सो दिस विल बी 20. आणि येणारा जो 20 नंबर आहे तो इथं असणाऱ्या 2 मध्ये ॲड करा, म्हणजे किती होईल? 22. व्यवस्थित लक्षात घ्या, नाही तर तुम्ही नाही तर 2 होतं 22 कुठनं आणलं? तर वी आर मल्टिप्लाइंग रो नंबर फर्स्ट बाय 10, रो नंबर फर्स्ट बाय 10, आणि येणारा जो रिझल्ट आहे 20 तो थर्डमध्ये ॲड केला. पुन्हा इथला नंबर कुठला आहे जरा व्यवस्थित ऑब्झर्व करा, कोणता आहे? इट इज 1. त्याला 10 मल्टिप्लाय करा, 10 तयार झाला, आणि तो येणारा 10 या 4 मध्ये ॲड करा, म्हणजे 14. कळतंय का? येस. इथं 5 आहे, त्याला 10 मल्टिप्लाय करा, 50 होणार आहे, ते येणार आहे 50, यात ॲड करा 57. Thus we have discussed our rule number 3 which is very important to us. आता मग तुम्ही मला ॲडच करायचं का? तर ॲडिशन अँड सबट्रॅक्शन इथं मी लिहितो प्लस ऑर मायनस. इथं लक्ष द्या जरा, प्लस ऑर मायनस. जर इथं मायनस असतं, तर इथं मध्ये मायनस असतं, तर काय केलं असतं तुम्ही? हे 22, 14 आणि 57 या जागेवर नवीन नंबर तयार झाले असते. कसे तयार झाले असते त्याचाही जरा विचार करूया. याला 2 मल्टिप्लाय करा, सॉरी 10 20 तयार झालं, आणि ते याच्यामध्ये सबट्रॅक्ट करायचं आहे. 2 मायनस 20 मायनस 18 इथं झालं असतं. इथं काय बदल पडला असता बघा बरं, इथं 10 झालं असतं, 10 मायनस बघा हा 10 झाला असता, आणि या 14 मधून बघा या नाही आपण इथं अप्लाय करतोय ना. हां, काय होतं बघा बरं, R1 मायनस इथं बघा R1 नव्हे R3. पहिला हा नंबर पुन्हा चेक करूया, काय रूल आहे? R3 मायनस 10 R1 असा रूल. जर म्हणजे आपण प्लससुद्धा करू शकतो आणि मायनससुद्धा करू शकतो. सो R3 कुठला आहे? R3 इथं 2 मायनस 10 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे काय झालं? 20, म्हणजे मायनस 18 मागाशी आपण डिस्कस केलेच. दुसरा रूल बघा बरं, इथं 1 आणि 4 आहे बघा बरं. 4 मायनस 10 म्हणजे मायनस 6, ते इथं तयार झाला असता नवीन नंबर. असाच बदल तिसऱ्या ठिकाणी. तर आत्ता आपण मगापासून जे बघतोय ते फक्त आणि फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन विषय रूल बघितले. मग एकूण रूल किती आहेत? फक्त 3. हा पहिला रूल, RI रिप्लेसेस बाय RJ. व्यवस्थित बघा जरा. आता इथं टोटल ओव्हरऑल सर्व समरी मी सांगतोय, व्यवस्थित ऐका जरा. RI रिप्लेसेस, दोन्ही बाजूला ॲरो दिसत आहेत बरं का, इकडं आणि इकडं. ही रो या जाग्यावर ठेवा, ही रो या जाग्यावर ठेवा, असं केलं तरी चालतं. रूल नंबर 1. इथं कोणतीही रो बदलली तरी चालते. कशी? तर त्याच रोला एखाद्या नंबरनं मल्टिप्लाय केलं तरी चालेल. सो दिस इज RI. इथं जे कुठंही लिहिलेलं नाही. इथं कोणती रो अशी बदला की त्या रोमध्ये एलिमेंटमध्ये प्लस करा किंवा मायनस करा करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ अदर रोज, असा हा आहे. दिस इज अबाउट व्हॉट? रो ट्रान्सफॉर्मेशन. नाव आय एम रायटिंग द रूल्स फॉर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. इथं लिहितो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मधला. कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचे रूल जे आत्ता आपण इकडं डिस्कस केले आहे असेच तिकडं घ्या. फक्त चेंज काय करायचा? कॅपिटल R रिप्लेस बाय कॅपिटल C. पहिला इथला रूल काय होता? RI रिप्लेसेस बाय RJ. त्याच्याऐवजी CI, दोन्ही बाजूला ॲरो दाखवा, CJ. म्हणजे मॅट्रिक्समध्ये पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम.
पहिला कॉलम उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवला तरी चालतो, दुसरा कॉलम पहिल्या ठिकाणी ठेवला तरी चालेल. मगाशी आपण इकडं रो बदलत होतो, इकडं कॉलम बदलायची, लक्षात आलं असेल. दुसरा, फक्त CI रिप्लेसेस बाय K इंटू CI. एखादा मॅट्रिक्स दिला, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3, तर कोणताही एखादा कॉलम जर आपण चेंज करायचा ठरवला, बदलायचा ठरवला, एलिमेंट्स त्या कॉलममधले बदलायचे ठरवले तरी चालतात, फक्त त्याला नॉन झिरो नंबरनं मल्टिप्लाय करायला पाहिजे. ओके. आणि रूल नंबर 3, CI रिप्लेसेस बाय, बघा CI रिप्लेसेस बाय CI प्लस किंवा मायनस K इंटू CJ. तर अशा रीतीनं आपण हे जे बोर्डवरती लिहिलं इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हा भाग पूर्ण केलेला आहे. याच्यानंतर आपण यावर आधारित जसं तुम्हाला एक्झाम्पल आपण रूल बघितला, एक्झाम्पल एक्सप्लेन केले, दुसरा रूल बघितला, एक्झाम्पल एक्सप्लेन केले, तिसरा रूल बघितला, एक्झाम्पल एक्सप्लेन केले, तसंच या बाजूचं टेक्निक आहे. तर आपण हा एक भाग इथं पूर्ण केलेला आहे. बोर्डवरती जो पार्ट दिसतोय तो पहिल्यांदा राईट करा, लिहून घ्या. आता नंतर आपण काय करणार आहे, यावर आधारित एक्झाम्पल प्रत्यक्ष सॉल्व करताना हे रूल तुमच्या तोंडपाठ होऊन जातील, म्हणजे पुन्हा लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. बोर्डवरती दिसतंय ते लिहून घ्या पहिल्यांदा. ओके. आता आपण काय करूया, हे जे रूल सांगितले त्यावर आधारित असणारे एक्झाम्पल्स बघणार आहे. घ्या एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल नंबर फर्स्ट घ्या. इफ A is equal to 1 2 3 2 5 0 3 1 4. This is a matrix given. Then apply R2 replaces by R3. रूल नंबर पहिला, त्यावर आधारित आपण एक्झाम्पल वापरतोय. सोल्युशन A is equal to 1 2 3 2 5 0 3 1 4. This is given. पुढं applying R2 replaces by R3. आता इथं अप्लाइंगमध्ये दोन्ही बाजूला इथं ॲरो पाहिजेत बरं का. याचा अर्थ रो नंबर 2 अँड रो नंबर 3 वी हॅव टू चेंज. सो A is equivalence with 1 2 3. Don't change the elements which are in first row. Okay, try to change here 3 1 4 and here 2 5 0. इथं आन्सर तुमचं तयार झालेलं आहे. इथं इक्वल वापरायचं नाही, इक्विव्हॅलन्स म्हणजे हे वेगवेगळे मॅट्रायसेस असतात आणि जर इक्वल असतं तर इक्वलच वापरलं असतं ना. सो दिस इज बाय युझिंग दिस रूल. लिहून झालं की सांगा, लगेच आपण दुसरं एक्झाम्पल घेणार आहे. This is example number second. If A equal to this matrix given, then apply C1 replaces by C3. कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा जो पहिला रूल आहे त्यावर आधारित हे एक्झाम्पल आहे. पहिल्यांदा गिवन ॲज इट इज अप्लाइंग C1 replaces by C3. So A is equivalence with. We are going to interchange column number first and third. कॉलम नंबर फर्स्ट ऑब्झर्व करा कुठला आहे, हाय, आणि कॉलम नंबर थर्ड इथं आहे. कॉलम नंबर 1 C1 C2 अँड C3. सो हियर 304 बघा बरं, 304 इथं आणा आणि इथला आहे असं 1 2 3 आणि हे नो चेंज इन सेकंड.
झालं. अशा रीतीनं हे रूल नंबर पहिला की जो कॉलम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये होता तो इथं आपण वापरलेला आहे. ओके, पटकन लिहून घ्या. Okay, this is example number 3rd. If this matrix is given and apply R3 replaced by 10 R3. रो नंबर 3 ला 10 न मल्टिप्लाय करा असा हा रूल सांगतोय. त्यामुळे दिस मॅट्रिक्स इज ॲज इट इज अप्लाइंग R3 रिप्लेसेस बाय 10 R3. रो नंबर 3 ला 10 न मल्टिप्लाय करायचं आहे. सो A इक्वॅलन्स विथ 1 2 3 2 5 0 आणि याला 10 न मल्टिप्लाय करा म्हणजे 30, इथं 10, इथं 40. येस. आणि अशा रीतीनं रो नंबर सेकंड रो ट्रान्सफॉर्मेशन जे आपण पाहिलं त्यातला रूल नंबर सेकंड इथं वापरलेला आहे. पटकन तुमचं लिहून झालंही असेल. आता रूल नंबर सेकंड जो कॉलम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आहे तिथं बदल करतोय. इथं C2 रिप्लेसेस बाय, आता मी कॉलम नंबर 2 रिप्लेसेस बाय 2/3 C2, 2/3 C2 असं मला बदल करायचा आहे. येस. बघा हा मॅट्रिक्स दिला आहे आणि आपण या पद्धतीनं बदल करायचा आहे. सो दिस इज गिवन अप्लाइंग कॉलम नंबर 2 रिप्लेस बाय 2/3 C2. सो A इक्वॅलन्स विथ, आपण कॉलम नंबर 2 ला कसं मल्टिप्लाय करायचं 2/3 न, याला 2/3 न मल्टिप्लाय करा. हे पहिलं 1 2 3 ॲज इट इज, हे 3 0 4 तसंच आणि या पद्धतीनं जावा. म्हणजे याला बघा 2 5 1 इथं लिहितो 2 5 1 बघा 2 5 1 हे कॉलम त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. बघा बरं, म्हणजे इथं 4/3, इथं 10/3 आणि इथं अगेन 2/3. येस. आणि अशा रीतीने इथं आपण हा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा रूल इथं वापरलेला आहे. ओके, सर्वांच्या लक्षात आलं. तर अशा रीतीने आपण रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आधारित असणारे एक्झाम्पल अतिशय इझी असतात. आपल्या एक्झरसाइजमध्ये पहिली जी एक्झरसाइज आहे मॅट्रायसिस या टॉपिकमध्ये पहिली एक्झरसाइज पूर्णपणे या बेसवरती आहेत. ओके, आपण पुढच्या लेक्चरला या टाईपची सिमिलर टाईप एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. इथं आपण थांबूया. थँक्यू.